अजित पवारांचा विमान अपघात आणि त्यावरून रोहित पवारांसह इतर नेत्यांनी उपस्थित केलेला शंका तसेच रोहित पवारांचा पूर्व विदर्भातील नेत्यांकडील रोख हे सगळं एक नवा संशय कल्लोळ निर्माण करतंय। रोहित पवारांनी आज थेट या पूर्व विदर्भातील नेत्यांचं नाव घेतलंय तसेच एका कंत्राटदारावरूनही शंका उपस्थित केली आहे। हा सगळा संशय कल्लोळ नेमका काय आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। पूर्व विदर्भातला तो नेता कोण यावरून गेल्या 2 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली। आज रोहित पवारांनी स्वतःच त्या नेत्याचं नाव घेऊन मोठी खळबळ उडवून दिली। पूर्व विदर्भातला तो नेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर खुद्द प्रफुल्ल पटेलच आहेत, ज्यांच्या सांगण्यावरून अजित पवार एका फाईलवर सही करण्यासाठी थांबले होते आणि त्यांचा बाय रोडचा प्रवास बदलला आणि त्यांना विमानानं जावं लागलं। रोहित पवारांनी 2 दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या अपघाताबाबत मोठे धक्कादायक खुलासे केले, ज्यामध्ये त्यांनी नाव न घेता पूर्व विदर्भातल्या एका नेत्याचा दादांच्या अपघाताशी संबंध जोडला आणि एक प्रकारे सूचक आरोपच केला। काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती। मी त्यांनाही विनंती केली होती, पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला, मला संध्याकाळ झाली। त्याच्यामुळे काल मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची, पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे, त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन। अमित शहा तर आप्पा जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवेत ते टीव्हीला पण बातमी आली। ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर नाही, पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतलंय चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्याचा एक बॉडीगार्ड आपल्या जाधव माझ्या दसऱ्याच्या वेळेला ते कुवाडला पण आले होते, ते जाधवने त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता। त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्यांना पाठवला। तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं राहतो दादांच्या। आणि बोलता बोलता 9:15 मला फोन तर तुम्ही कुठे मला माहितीच नव्हतं काही। मी त्या गार्डनमध्ये घरी गेलो होतो, तुला काय झालं त्याबद्दल तुम्ही बोगेला बोलला, बोगे म्हणजे दादांच्या प्रायव्हसी। बोगे काय झालं टीव्ही लावलं तर अपघात असं दाखवतो, मी फोन लावतो तो दादा गेला, म्हणजे काय झालं तुझा ऍक्सिडेंट झालं, काय झालं काय तो विमान आपलं। कॅबिनेट बैठक संपल्यानंतर अजित पवार यांचा बारामती दौरा आधीच ठरलेला होता। त्यांना मुंबईहून गाडीने पुण्याला जायचं होतं आणि तिथून बारामतीकडे रवाना व्हायचं होतं। मात्र अजित पवारांना भेटायला पूर्व विदर्भातला एक बडा नेता येणार होता। हा नेता वेळेत पोहोचला नाही। एका महत्त्वाच्या फाईलवर सही करण्याचा या नेत्याचा आग्रह होता। ही फाईल मंत्रालयात होती। रात्री उशिरापर्यंत यावर खलबत सुरू राहिली। ती फाईल अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचण्यासाठी बराच वेळ गेला आणि अखेर अजित पवारांना त्या दिवशीच आपला बाय रोडचा पूर्वनियोजित कार्यक्रम बदलावा लागला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळचं बारामतीसाठीचं विमान बुक केलं। सूत्रांच्या मते ही फाईल भंडारा गोंदियाच्या एका कारखान्याची होती, ज्यावर प्रफुल्ल पटेलांना तातडीनं अजित पवारांची सही हवी होती। त्याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बद्दलची स्थिती याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते, सत्तेमधले एक त्यांचा पक्ष होता, तेच पक्षप्रमुख होते, मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलचं संशय लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे येऊन रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी करून तातडीनं मला काही माहिती नाही आणि मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही। आता प्रत्येकजण तर्कवितर्क याच्यामध्ये लावतोय, ज्यांना कोणाला खरी माहिती आहे त्यांनी द्यावी। शेवटी आज त्यांचा आकस्मिक मृत्यू होणं हे आमच्या दृष्टीनं सगळ्यांच्या धक्कादायक आहे, कारण अचानक जी व्यक्ती जाते
ती व्यक्ती कोणाशी काय बोललेला आहे हे मी तर सांगू शकत नाही. कोण नेते भेटायला येणार होते हे मी सांगू शकत नाही. त्याच्यात प्रमोद इंदुराव जे बोलले त्याच्यावर मी बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी काही खऱ्या असतील त्या समोर येतील. पण आज 100% खात्री आहे की सुनेत्रा वहिनी अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेईल. 27 जानेवारीच्या बैठकीत अजित पवारांना एका मोठ्या नेत्याचा फोन आला आणि ते फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी सांगत होते असं रोहित पवार 2 दिवसापूर्वी म्हणाले होते. आणि आज त्यांनी थेट प्रफुल्ल पटेलांचं नाव घेऊन मोठी खळबळ उडवून दिली. तसंच एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या शेकडो कोटींच्या कॉन्ट्रॅक्टवरूनही वाद झाला होता असं रोहित पवार म्हणाले होते. त्यांचंही नाव आज रोहित पवारांनी स्पष्ट केलं. तो कन्सल्टंट म्हणजे अजित पवारांचा खासगी राजकीय सल्लागार नरेश अरोरा. अजित पवारांचा अपघात 28 जानेवारीला झाला. मात्र पूर्व विदर्भातल्या याच नेत्यामुळे म्हणजेच प्रफुल्ल पटेलांमुळे 27 जानेवारीला घटनाक्रम बदलले. ज्यांचा अजितदादांच्या अपघाताशी संबंध असल्याची चौकशी होणं गरजेचं आहे असं सूचक वक्तव्य आता रोहित पवारांनी केलंय. आता प्रफुल्ल पटेलांचा दादांच्या अपघाताशी काही संबंध येतो की त्यांच्यामुळे दादांचा पूर्वनियोजित बायरोड प्रवासात झालेला बदल हा केवळ योगायोग होता हे आता चौकशी अंती स्पष्ट होईल. पण तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याचं नाव अजित पवारांच्या अपघाताशी संलग्न व्हावं हे अत्यंत धक्कादायकच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.